कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या मालकीची जागा नातेवाईकांच्या नावावर नाममात्र भाडे कराराने घेण्याचा प्रकार 3 संचालकांच्या अंगाशी आलाय। ठाकरे गटाच्या तक्रारीनंतर जिल्हा उपनिबंधकांनी बाजार समितीकडे अहवाल मागवलाय। बाजार समितीच्या नियमानुसार व्यापारी संचालक वगळता अन्य संचालक किंवा त्यांच्या नातेवाईकांना बाजार समितीमधील भूखंड किंवा गाळे भाडे कराराने घेता येत नाहीत। त्यामुळे त्या 3 संचालकांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे। कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या मालकीचे भूखंड आणि गाळे भाडे कराराने देण्याची प्रक्रिया वादग्रस्त ठरली आहे। माजी सभापती भारत पाटील भुयेकर यांनी मुलाच्या नावावर, संचालक शेखर देसाई आणि सुयोग वाडकर यांनी आपल्या पत्नीच्या नावावर नाममात्र रकमेचा भाडे करार केलाय। नियमानुसार व्यापारी संचालक वगळता अन्य संचालक किंवा त्यांच्या नातेवाईकांना बाजार समितीमधील भूखंड किंवा गाळे भाडे कराराने घेता येत नाहीत। नियमाचं उल्लंघन झाल्याची तक्रार ठाकरे सेनेनं जिल्हा उपनिबंधकांकडे केली आहे। त्यानंतर जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे यांनी बाजार समितीकडे खुलासा मागवलाय। भाडे तत्वावर जागा देण्याचे ठराव आणि करारनामा झाल्याने हे तिन्ही संचालक अडचणीत आलेत। जिल्हा उपनिबंधकांनी कारवाईचा बडगा उगारल्यास हे तिन्ही संचालक अपात्र ठरतील। दरम्यान बाजार समितीमधील आणखी काही विद्यमान संचालकांनी आपल्या नातेवाईकांच्या नावावर भूखंड, गाळे आणि काही इमारतींचे टेरेस अत्यंत कमी दरात भाड्याने घेतल्याची चर्चा आहे। त्यामुळे अशा प्रकरणांची सखोल चौकशी होण्याची गरज आहे।